नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही गोष्टी आपण शकून अपशकून अशा मानतो. काही संकेत हे नुकसान देण्याची चाहूल देत असतात आणि म्हणून आपण अंधश्रद्धा असू नसू पण असल्या गोष्टी या मानल्या जातात. तुम्हाला माहितीये का, अगदी सगळे पुरोगामी पक्षाचे जे जे मुख्यमंत्री झाले उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंग पासून, यापैकी बहुतांश मुख्यमंत्री गेल्या 30-35 वर्षामध्ये नोएडा या आपल्या उत्तर प्रदेशच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये जात नव्हते. जो जो कोणी नोएडाला म्हणजे दिल्ली लगतच्या उत्तर प्रदेशच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये जो जो मुख्यमंत्री जाईल तो लवकरच मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होतो अशी समजूत होती. आणि काँग्रेसचा मला वाटतं 88-89 सालचा जो मुख्यमंत्री होता, मला आता काही त्याचं व्ही सिंग किंवा वीर बहादूर सिंग असं त्याचं नाव होतं, त्याच्या बाबतीत ही घटना घडली. आणि तेव्हापासून मुलायम सिंग असो, मायावती असो, प्रत्येक जण, अगदी भाजपचे राजनाथ सिंग, यापैकी कुठलाही मुख्यमंत्री हा नोएडाला जायची हिंमत करत नव्हता. इतक्या दीर्घ काळानंतर योगी आदित्यनाथ या पहिल्या मुख्यमंत्र्याने हिम्मत केली की तो नोएडाला गेला आणि तरी सुद्धा 2022च्या निवडणुकीत परत एकदा आपलं सत्ता पद टिकवू शकला. पण ही सर्वसाधारण समजूत असते. आवडो न आवडो गुपचूप भविष्य बघणारे सगळे पुरोगामी नेते सुद्धा मला माहिती आहेत. वरकरणी ते आपण कसं देवधर्म मानत नाही, अंधश्रद्धा आपण जुमानत नाही असं म्हणतात, पण गुपचूप भविष्यात व्यक्त्यांचा सल्ला घेतात. कारण असे 2 ज्योतिषी मला माहिती आहेत. एक आता त्यातला हयात नाही, पण दुसरा आहे. त्यांनी मला अनेक पुरोगामी नेत्यांच्या मुहूर्त शोधण्याविषयीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. असो, मुद्दा इतकाच आहे की ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात आहेत, व्यवहारात आहेत, त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत बाजूला ठेवा. मी काही यातलं मानत नाही, पण या गोष्टी मानणारा एक वर्ग आहे, मोठा वर्ग आहे, शुभशकून अपशकून वगैरे वगैरे. आणि ज्या वेळेला अशा घटना घडताना दिसतात तेव्हा मात्र त्यावर विश्वास ठेवायचा का अशी मनात आशंका निर्माण होते. तुम्हाला आठवत असेल तर अगदी तुमच्या गेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळेला अचानक निवडणुका अगदी मतदान जवळ आलं, मला वाटते मतदानाची पहिली फेरी व्हायची होती, अशा वेळेला योगेंद्र यादव नावाचे महान पुरोगामी पंडित आणि पूर्वीच्या काळातले एक सेफॉलॉजिस्ट, निवडणूक निकाल शास्त्र काय त्याला म्हणतात, सर्वे वगैरे घेणारे, हे बिहारला पोहोचले आणि त्यांनी राष्ट्रीय जनता दल, तेजस्वीचा पक्ष आणि राहुल गांधींचा पक्ष यांच्या आघाडीला बहुमत मिळेल असा आशीर्वाद दिला, पाठिंबा दिला. आणि तेव्हा मी एक व्हिडिओ केला होता की यापेक्षा मोठा शाप काय असू शकतो, ही शापवाणी आहे. योगेंद्र यादवने पाठिंबा दिला याचाच अर्थ येणाऱ्या मतदानामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाचा दारुण पराभव होईल. याचं कारण योगेंद्र यादव यांचा पाठिंबा अपशकुनी असतो असा दावा मी केलेला होता आणि तो 100% खरा ठरला. कारण अक्षरशः काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांची धुळधाण उडाली. जितकं ते योगेंद्र यादव जोशात सांगतील, एखाद्याची बाजू घेतील, तेव्हा डोळे झाकून समजा की त्याचं कल्याण झालं, म्हणजे वाटोळं झालं. तुम्हाला सांगतो, साधारण वर्षभरापूर्वी किंवा 1.5 वर्षापूर्वी असं कधीतरी लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि लोकसभेनंतरच्या पहिल्या विधानसभा निवडणुका 2024च्या सप्टेंबर ऑगस्ट वगैरे मध्ये हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये झाल्या होत्या. त्यावेळेला काँग्रेसचा प्रचार करायला खुद्द योगेंद्र यादव पोहोचले होते. आणि तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली होती
की भले सर्वे काही सांगोत, पण योगेंद्र यादव काँग्रेसच्या मंचावर चढले, त्यांनी काँग्रेसला प्रचंड बहुमताने निवडून येण्याचा आशीर्वाद दिला. याचा अर्थच काँग्रेस परत एकदा निवडणूक हरियाणाची विधानसभेची हरणार आहे, हे मला वाटलंच होतं आणि झालं तसंच. तिथे काँग्रेसच्या एका प्रचार सभेत हरियाणा विधानसभेच्या निमित्ताने बोलताना योगेंद्र यादव यांनी नेहमीच्या त्यांच्या पांडित्यपूर्ण चेहऱ्यावरचे हावभाव आणत म्हटलेलं होतं कि मुझे तो पूछते हैं लोग क्या होने वाला है हरियाणा में, तो मुझे तो साफ साफ दिखाई दे रहा है कि 10 साल के बाद फिर से हरियाणा में कांग्रेस की सरकार आने वाली है. वैसे तो कांग्रेस की आंधी आती दिखाई दे रही है. म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की काँग्रेसचं नुसतं बहुमत येणार नाही, भाजपचा नुसता पाडा होणार नाही, काँग्रेसला साधं सुधं बहुमत मिळवून काँग्रेस सत्तेत येईल असं बिलकुल नाहीये. काँग्रेसचा एक वादळ, काँग्रेसचं हरियाणामध्ये वादळ येते, वादळ घोंगावतंय. म्हणजे निर्विवाद बहुमत 90 मध्ये कमीत कमी 50-55 पेक्षा अधिक जागा हरियाणा विधानसभेत काँग्रेसला मिळणार याची ग्वाही काँग्रेसच्या मंचावरून योगेंद्र यादव देत होते. आणि त्याच्या पुढे जाऊन त्याच भाषणात ते म्हणाले कि अगर मैं गलत हूं तो एक बात मुझे गलत साबित करेगी कि कांग्रेस की सुनामी आएगी. याचा अर्थ असा की 90 मध्ये 70-75 जागा काँग्रेसला मिळतील, इतकाही मी चुकू शकतो. एक सेफॉलॉजिस्ट किती हवेत बोलतो त्याचा यापेक्षा मोठा पुरावा असू शकत नाही. कारण ज्या दिवशी हरियाणा विधानसभेच्या मतांची मोजणी झाली त्या दिवशी काँग्रेसचा नुसता पराभव झाला नाही, तर 5 वर्षापूर्वी ज्या भाजपला संयुक्त सरकार बनवावं लागलं होतं, बहुमत हुकलं होतं पण सत्ता टिकवली होती, त्या भाजपला तिसरी निवडणूक लढताना निर्विवाद बहुमत मिळालं. जवळजवळ 48 बहुमतापेक्षा अधिक जागा मिळाल्या. जवळजवळ 60% जागा भाजपने हरियाणात जिंकल्या. याला म्हणतात अपशकुन. योगेंद्र यादव यांनी तुम्हाला पाठिंबा दिला, योगेंद्र यादव यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला की तुमच्यावर संकट येण्याची खात्री मिळते. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा असे काही लोक आहेत की जे तुमच्या पाठीशी उभे राहिले, ज्यांनी तुमच्या विजयाची ग्वाही दिली किंवा जे तुमच्या मदतीला धावले की तुमचा घात करायला कोणा शत्रूची गरज उरत नाही. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटला, एकनाथ शिंदे बाहेर पडले, ते भाजप सोबत गेले, मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून जी काय पनवती उद्धव ठाकरेंच्या मागे लागली आहे त्यातून उद्धव ठाकरे सावरताना दिसतच नाही. आणि त्याचं एक मोठं कारण कुठचं असेल असं मला विचाराल तर मी म्हणेन उद्धव ठाकरेंच्या समर्थनाला असीम सरोदे नावाचे महान विद्वान वकील उभे ठाकलेले. जितके उद्धव ठाकरेंची केस असीम सरोदे समर्थपणे सांगतात तितके उद्धव ठाकरेंची केस कोर्टामध्ये सुद्धा गाळात जाते. आता जवळजवळ 2022 पासून आपण 26 मध्ये आलो, 3.5 वर्ष उलटून गेली. शिवसेना दुभंगली, एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन सुरत मार्गे गुवाहाटीला वगैरे पोहोचले. त्या गोष्टीला आता जवळजवळ 3.5 वर्षाचा कालावधी उलटून गेलाय. आणि तेव्हापासून एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवलं जाणार, त्यांना निवडणुकीतून प्रतिबंधित केलं जाणार, त्यांची सत्तापद जाणार, त्यांचा पक्ष शिल्लक उरणार नाही, त्यांना मिळालेलं शिवसेना हे नाव टिकणार नाही, धनुष्यबाण परत उद्धव ठाकरेंना मिळेल याची असीम सरोदे गेले 3.5 वर्ष ग्वाही देत आहेत.
पण अजून त्या दिशेने 1 इंच सुद्धा उद्धव ठाकरे यांची केस किंवा यांचं प्रकरण पुढे सरकलेलं दिसत नाही. आता सुद्धा जानेवारी 21ला त्या केसची जी काय आहे पडलेली त्याची सुनावणी होऊ घातलेली आहे आणि त्या दिवसात त्या निमित्ताने परत एकदा असीम सरोदे मोठे छाती ठोकपणे आपली सगळी न्यायालयीन बुद्धी, कायदेशीर बुद्धी पणाला लावून ग्वाही देत असतात की गेला 21 तारीख नंतर 25 तारीख नंतर जानेवारी 26 एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व संपुष्टात येईल. देतात ना. काही होतंय का? नाही. गेल्या नोव्हेंबर महिन्यातली गोष्ट आहे. छाती ठोकून असीम सरोदे सांगत होते की डिसेंबर महिन्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षाचं नाव असणार नाही की निशाणी असणार नाही. पण डिसेंबर महिन्यातच ज्या 288 नगरपालिका नगर परिषदा यांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे इच्छुक पाठीराखे हे धनुष्यबाण या निशाणीवर आणि शिवसेना या नावावरच निवडणूक लढले आणि जिंकून आले. उद्धव ठाकरेंना मशाल निशाणीवरच समाधान मानावं लागलं आणि पराभवावर समाधान मानावं लागलं. मुद्दा इतकाच की असीम सरोदे तुमच्या पाठीशी उभे राहिले की चिंता करू नका, तुम्हाला शत्रूची गरजच उरत नाही, तुमचं कोणी नुकसान करायची गरजच उरत नाही, तुमचं नुकसान आपोआप पुढच्या ऑटोमॅटिक घटनांमधून होत असतं. हे मी आज एवढं सगळं बॅकग्राऊंड तुम्हाला का समजवतोय तर त्याचं कारण असं की आत्ता ज्या मुंबई महापालिका आणि राज्यातल्या इतर 28 महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये एक नवा कायदेशीर वाद, तो खरा वाद नाहीये पण तो उकरून काढण्यात आले की बिनविरोध उमेदवार जिंकतातच कसे आणि बिनविरोध कोणी जिंकत असेल तर मग सामान्य मतदाराचा नोटाचा अधिकार हिरावून घेतला जातो, तो त्याचा घटनात्मक अधिकार आहे वगैरे वगैरे आपली अक्कल पाजवायला असीम सरोदे यांनी सुरुवात केलेली आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की यासारखा मोठा ठाकरे बंधूंसाठी दुसरा अपशकुन असू शकत नाही. त्यांचा मुद्दा, त्यांचा दावा, त्यांचा आरोप बरोबर आहे की चूक आहे हा विषय बाजूला ठेवा, कायदेशीरित्या बरोबर, घटनात्मक बरोबर हे सगळं बाजूला ठेवा. केवळ असीम सरोदे त्यांच्या पाठीशी उभे राहिलेत आणि राज ठाकरे यांचे निकटवर्ती सहकारी अविनाश जाधव यांच्या वतीने असीम सरोदे हे हायकोर्टात जाणार आहेत ही बातमी मिळाली तेव्हा मी कपाळावर हात मारला, कारण मी तसा राज ठाकरे यांचा चाहता आहे, मनसेचा चाहता आहे. त्यामुळे काय मोठा घात अविनाश जाधवनी केला की असला वकील निवडला म्हणून मी कपाळावर हात मारला. या प्रकारे बिनविरोध निवड होणं आणि नोटाचा अधिकार हिरावून घेतला जाणं यासाठी हायकोर्टामध्ये असीम सरोदे जाणार आहेत. म्हणजे आपण गृहीत धरायला हरकत नाही 2028, 2029, 2030 पर्यंत कदाचित असल्या विषयाची सुनावणी सुद्धा कोर्टात होण्याची शक्यता नाही. 3.5 वर्षापासून जे असीम सरोदे उद्धव ठाकरेंना परत एकदा निशाणी मिळवून देत आहेत, शिवसेना हे पक्षाचं नाव मिळवून देत आहेत, ते जर अजून मिळालेलं नसेल तर आज 2026च्या जानेवारीमध्ये अविनाश जाधव आणि राज ठाकरे यांच्या पाठराखणीला असीम सरोदे उभे राहिले असतील तर त्यांचं काय होईल हे मी वेगळं सांगण्याची गरज आहे का याचा प्रत्येकाने आपापला विचार करा. मी बोलण्याची गरज नाही. कारण मी आज एक व्हिडिओ बघितला त्यामध्ये आसपास 2-4 काळे कोट घातलेले लोक घेऊन असीम सरोदे अविनाश जाधव यांच्या वतीने आपण हायकोर्टात जाणार आहोत आणि अशा प्रकारची एक याचिका दाखल करणार आहोत असं सांगताना दिसले आणि मी खरोखरच कपाळावर हात मारला. कुठली दुर्बुद्धी राज ठाकरे किंवा अविनाश जाधव यांना झाली की त्यांनी हा वकील निवडला, ही माझी पहिली प्रतिक्रिया होती. अर्थात असीम सरोदे ज्या महान घटना तज्ञांचे विद्यार्थी आहेत त्या उल्हास बापट यांनी सुद्धा आपली अक्कल पाजळलेली आहेच. दुसऱ्या एका मुंबईत किंवा कुठच्या तरी व्हिडिओमध्ये बापट यांनी या संबंधी
घटनेतल्या आणि कायद्यातल्या तरतुदी इतक्या ढिल्लमढाल आहेत की यातून काहीही निष्पन्न होऊ शकत नाही याची ग्वाही दिली आहे. म्हणजे असीम सरोदेंचे गुरु छाती ठोकपणे सांगतायत की हे सगळं चुकीचं वाटत असलं तरी त्याला कायद्यामध्ये रेमेडी नाही. आणि त्याच उल्हास बापटांचे अत्यंत लाडके कल्याण शिष्य असीम सरोदे मात्र त्याच विषयात याचिका घेऊन हायकोर्टात निघालेले आहे. त्यामुळे उल्हास बापटांचं पकडायचं की असीम सरोदेना पकडायचं अशी तारांबळ राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांची झाली तर मला नवल वाटणार नाही. नवल वाटणार नाही. कारण सरोदे असोत किंवा बापट असोत त्यांच्यासाठी हा टाइमपासचा खेळ आहे. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे किंवा अविनाश जाधव हे एक राजकीय पक्ष चालवतात. त्यांच्या पाठीशी हजारो कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर विसंबून सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेले डझनावारी लहान मोठे महाराष्ट्रात किंवा मुंबईच्या परिसरात विखुरलेले कार्यकर्ते नेते आहेत. हा विषय बापट आणि सरोदे यांनी फुटबॉल खेळावा इतका फडतूस नाही. हजारो कार्यकर्त्यांचं भविष्य आणि भवितव्य ज्याच्याशी निगडीत आहे असा विषय हा टाइमपास करणाऱ्यांच्या फुटबॉल सारखा वापरला जाणं हे कितपत योग्य आहे याचा प्रत्येक ऐकणाऱ्याने शांतपणे विचार करावा. अजूनही बापट त्याच भूमिकेत आहेत. अजूनही बापट सरोदे त्याच भूमिकेत आहेत. फुटबॉल खेळतायत. ठाकरे आणि त्यांचे हजारो जे कार्यकर्ते पाठीराखे आहेत ते मात्र फुटबॉलवर तिकडे फेकले जातात. परत तिकडून लाट बसली की इकडे फेकले जात आहेत. खेळ कायदे तज्ञांचा घटना तज्ञांचा होतोय. पण हाल अपेक्षा कोणाच्या होत आहेत बघा. उद्धव ठाकरेंच्या अनुयायांच्या, त्यांच्या समर्थकांच्या, राज ठाकरे यांच्या समर्थकांच्या हाल अपेक्षा चालू आहेत. आणि तरीही आवेशात काळा कोट घालून असीम सरोदे परत एकदा लढाईवर निघालेले आहेत. आता असीम सरोदेंनी हे प्रकरण हाती घेतले म्हणजे त्याचं काय होईल तुम्ही ठरवा. मी 16 तारीखला निकाल लागले, मतमोजणी झाली की या विषयावर अधिक बोलेन. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.